साहेब, मराठी मतांचा जर विचार केला, मुंबईतली मराठी मतं ही अत्यंत महत्त्वाची असतील. साधारण 40% मराठी मतं आहेत, 40% परप्रांतीय आहेत, 20% मुस्लिम आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठी माणसासमोर पडलेला जो प्रश्न आहे किंवा ज्या स्वरूपाचा प्रश्न तयार केला जातो की मुंबई अदानींच्या घशात टाकली जाणार आहे, सगळे महत्त्वाचे प्रोजेक्ट तिथे दिले जातील, उद्या ती केंद्रशासित होईल, याचं उत्तर काय? प्रत्येक निवडणूक आली की मराठीचा मुद्दा आणि मुंबईचा मुद्दा काढतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. हे किती वेळा झाले? प्रत्येक निवडणुकीत झाले. आता हे सगळे रेकॉर्ड जी आहे ती काय, आता ती काय काय म्हणतात त्याला, अटकली ती, अटकली आहे काय, ते फार त्याचं हे झालेलं आहे, घासली गेलेली आहे. आता ती चालणार नाही. मला एक सांगा, धारावीमध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेस जो अगोदरचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला काढून अदानींना हे काम कुणी दिलं? उद्धव ठाकरेंच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात झालं. दिलं की नाही? मग आता तेच तुम्ही ते अदानींच्या बद्दल हा गैरसमज पसरवण्याचं काम का? तिथे 2 लाख घरं आहेत, 2 लाख लोकांना घरं. तिथंच आम्ही सांगितलंय की सगळ्यांना घरं. अगोदर काय होतं, पात्र लोकांनाच घरं, बाकी लोकांना नाही. पण आम्ही सांगितलं सगळ्यांना घरं. जी पात्र आहेत त्यांना तिथंच, आणि जे आहेत अपात्र त्यांना पण आजूबाजूला देणार. हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही नंतर त्याच्यावर जे काय आक्षेप घेत आहेत, आणि अदानीने ती कुठली आपली सरकारची कंपनी जी आहे, सरकार त्याच्यात भागीदार आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही आता मराठी माणसासाठी जो मुद्दा ते काढतायत, मराठी माणूस का गेला मुंबईच्या बाहेर, मुंबई बाहेर का फेकला गेला, इकडे वसई विरार नाला सोपाऱ्याला का गेला, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीला का गेला, कुणामुळे गेला, याचा विचार कोण करणार की नाही? मग त्या मुंबईकरांना परत आणण्याचा प्रयत्न कोण करतंय? कुणी केला? मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा क्लस्टर योजना आम्ही सुरू केली. रखडलेल्या प्रकरणांची यादी आम्ही काढली. मी म्हणालो फक्त एकच देवेंद्रजीने आम्ही बसलो, याच्यामध्ये फक्त प्रायव्हेट डेव्हलपरनी काम होणार नाही. 20-20, 25-25 वर्ष प्रकल्प रखडले. रमाबाई आंबेडकर नगरचं उदाहरण घ्या, 17,000 घरांचा प्रकल्प सुरू झाला, SRA आणि MMRDA. आता आम्ही MMRDA ला घेतलंय, BMC ला घेतलंय, सिडकोला घेतलंय, म्हाडात आहेच, MIDC ला घेतलंय, MMRDA सगळ्यांना घेतलंय. ही सरकारी प्राधिकरणं आम्ही त्याच्यात घेतली, जॉईंट व्हेंचर. आणि आता मुंबईतले 17 URP तयार झालेले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टरची निर्मिती होईल. क्लस्टर म्हणजे काय? तुम्ही 2 बिल्डिंग बांधल्या तर तुम्हाला ओपन स्पेस मिळणार नाही, ॲम्युनिटी मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही 50 एकरापेक्षा जास्तीचं क्लस्टर करता तेव्हा तुम्हाला ग्राउंड, उद्यान, तुम्हाला क्लब हाऊस, तुम्हाला पार्किंग, तुम्हाला सगळं मिळणार. हे क्लस्टर आम्ही करतोय. आणि त्यामुळे जेव्हा डिमांडपेक्षा सप्लाय वाढतो त्यावेळेस लोकांना घरं परवडणाऱ्या किमतीत मिळतात. ते आम्ही करतोय. गिरणी कामगारांना घर दिली त्यांनी, एकाला तर दिलं. 12,000 लोकांना आम्ही दिली. 1,10,000ची आता यादी तयार आहे, त्यांना आम्ही घरं देणार. हाऊसिंग पॉलिसीमध्ये घेतलंय. डबेवाल्यांना आम्ही घरं देणार. नोकरदार महिलांना, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही घरं देणार. शिकणाऱ्या मुलांना स्टुडंट हॉस्टेल देणार. हे नवीन हाऊसिंग पॉलिसीत घेतलं आहे. बाळासाहेबांनी स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देणार. स्वप्न काय तुम्ही केलं कधी? काय त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय. हाऊसिंग फॉर ऑल, प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री महोदयांची आहे, त्याला पण देखील याच्यातून चालना मिळणार आहे. आणि मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होईल. जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट अडकलेत त्यासाठी आतापर्यंत ओसीचा कोणी निर्णय घेतला? 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पागडीची घरं 100-100 वर्ष लोक राहत आहेत, त्याला काढू शकत नाही आणि रिडेव्हलपमेंट होत नाही. त्यांना लोनही मिळत नाही, त्यांना प्रॉपर्टी टॅक्स डबल भरायला लागतो, पाणीपट्टी डबल भरायला लागते. त्यांचा आम्ही पागडी मुक्त मुंबईचा निर्णय आम्ही घेतला. त्यात मालकाला पण आम्ही त्यांचा जेवढा अधिकार आहे तो ठेवला आहे. कोणी निर्णय घेतले? रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आम्ही करतोय. काही लोक पूर्वीची सांगत होती रिडेव्हलपमेंट झाल्या इमारती मोठ्या होतील, त्यांना पाणी कोण देणार, त्यांना सिवरेज कोण देणार, त्यांना रस्ते कोण देणार. म्हणजे काय? या इमारती अशाच ठेवायच्या, धोकादायक तशाच पडून द्यायच्या, माणसं मरून द्यायची.
असा विचार करणारे देखील काही लोक विकास विरोधी होते, पण आम्ही धडाडीने निर्णय घेतले. फनेल झोनचा आम्ही निर्णय घेतला. आता रिडेव्हलपमेंटचा कुठलाही प्रकल्प थांबणार नाही हा निर्णय आम्ही घेतलाय. रिडेव्हलपमेंट महत्वाचं आणि म्हणून मुंबईकर जो बाहेर गेलाय तो पुन्हा मुंबईमध्ये आम्ही आणणार. किती टक्के मुंबईकर परत येईल असं वाटतं? जेवढा गेलाय ते आता घरात मोठ्या प्रमाणावर, कारण त्यांचं डेव्हलपर पळून गेला, पण त्याच्यासाठी त्यांना अट भाडं घालणार- मिळत नाही. अट घालणार का की ती मराठी माणसांना मिळतील म्हणून घरं? जे मुंबईकर वर्षानुवर्ष राहतात, मराठी तर त्याच्यात आहेच ना, मेन तर मराठीच आहे. मराठी माणसाच्याच जीवावर मुंबई उभी राहिली. 106 हुतात्मे गिरणी कामगाराच्या जीवावर. गिरणी कामगाराच्या बद्दल काय तुम्ही केलं? कधी केलं? आमच्या महायुतीने केलं. त्यामुळे जो मुंबईकर असा बेघर झालेला आहे त्याला पुन्हा आम्ही आणणार, हा मोठा आमचा अजेंडा आहे आणि तो आम्ही राबवणार. त्याचं काम सुरू झालंय.